भिवंडी तालुका आमने ग्राम पंचायत में उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच विश्वपाल केने की अध्यक्षता में व ग्राम सेवक हेमंत पस्टे के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्री मंगेश बालाराम जोशी को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्री मंगेश बालाराम जोशी को भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व आमने गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री मंगेश बालाराम जोशी ने सभी लोगों का आभार माना। माझा पोरगा हा चांगल्यासाठी काम करेल ही माझी अपेक्षा आहे आणि चांगला करेल तरच मला तरी त्याचा अभिमान वाटेल, नंतर तर अभिमान नाही वाटणार मला। आणि मी तर सांगतो का चांगलाच कर, वाईट कोणता करू नको। आणि वाईट करणाऱ्या आपल्याला सोबत पण नाही आणि करावं पण नाही। ज्यांनी करायचं आहे त्यांनी चांगला करा आणि माझा पोरगा चांगला करेल असं मला अपेक्षा आहे। आज या ठिकाणी आमने ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। त्या निवडणुकीमध्ये मंगेश बालाराम जोशी यांची आज या ठिकाणी बिनविरोध निवड झाली। सर्वप्रथम मंगेश यांचं मी अभिनंदन करतो की आज या ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच विश्वपाल केने तसेच या ठिकाणी उपसरपंच पदाच्या ज्या नेमणुका केल्या जातात त्या ठरल्या वेळेप्रमाणे या आधीचे उपसरपंच जे असतील राजेश पावशे होते, त्यांनी आपला राजीनामा देऊन त्यानंतर मंगेश बालाराम जोशी यांना ही जागा रिक्त करून त्यांना या पदावर विराजमान केले। खरोखर सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, यांना मी सर्वांना धन्यवाद देईन की ठरल्या वेळेप्रमाणे जेव्हा एखादा माणूस आपला पदाचा त्याग करतो किंवा पदाचा राजीनामा देतो, खरोखर त्याला खूप मोठी किंमत असते। अशा पद्धतीने हे कार्यक्रम या ग्रामपंचायतीमध्ये चालले असताना या ग्रामपंचायतीमध्ये आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं असतील, गटाराची कामं असतील, फेवर ब्लॉकची कामं असतील, अशी विविध योजनेमध्ये या ठिकाणी अनेक कामं केली जातात। आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की आजूबाजूचा जो परिसर आहे, डेव्हलपमेंट बघितली असेल, या ग्रामपंचायतीचा वार्षिक मला वाटतं उत्पन्नसुद्धा मोठ्या प्रमाणात असू शकतो। आणि हा समृद्धी महामार्गाचा एक सर्कल आहे, त्यामुळे इथे जे डेव्हलपमेंटला खूप या ठिकाणी एक चांगला प्रतिसाद मिळतो। त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये भविष्यकालामध्ये ग्रामपंचायतीचा वार्षिक उत्पन्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। तरी आज या ठिकाणी विद्यमान मंगेश बालाराम जोशी यांना मी सांगू इच्छितो की गावामध्ये जी काही विकासाची कामं असतील किंवा लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा त्यांनी तत्परतेने काम केलं पाहिजे। आज आपण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री व आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम केलं, खरोखर त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे की ज्या पद्धतीने या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी कामं केली, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं, तसं काम आपण डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानं
लोकांची विकास कामे केली पाहिजेत व लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. अशा पद्धतीने जर आपण काम केलं नक्कीच समाज आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मंगेश यांना मी सांगेन, या तुमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आमने असेल, आमनेपाडे असेल, मला वाटतं खंडवालचा काही भाग, 2 गावची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी विकास कामे असतील किंवा नागरिकांची वैयक्तिक जी काही कामं असतील, महिलांची असतील, त्या कामं सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी तत्पर राहावं आणि या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या बोर्डावर आपलं नाव कसं लौकिक होईल असा उद्देश ठेवून डोळ्यासमोर कामं करावी. मला मगाशी येताना सांगितलं आदेश जोशींनी, ज्या वेळेला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यावेळेला वास्तविक आदेश जोशी हा यांनाच उमेदवारी जाहीर केली होती, परंतु आदेश जोशी यांनी त्याग करून मंगेश बालाराम जोशी यांना पुढे नेण्याचं काम हे आदेश जोशीच्या त्यागाचं काम आहे. म्हणून आज मंगेश जोशी यांची ही जबाबदारी आहे की आदेश जोशींनी केलेला त्याग आणि समाजाशी असलेली बांधिलकी ही डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करावं अशा मी त्याला शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसाठी त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर्वांना प्रथम जय हरी. आज आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आज आमच्या जोशी परिवारातील एक नवनिर्वाचित युवक जे मंगेश बाळाराम जोशी आज उपसरपंचपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि जे आपल्या हाती दिलेले आहेत, ज्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याची आज संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून तेवढेच इच्छितो, एवढे दिवस हातात आहेत जनतेची सेवा करणे, अहोरात्र जेवढे काही निधी तुला जनतेचे शब्द करून घेता येतील तेवढे त्याने प्रयत्न करावेत आणि त्याचबरोबर एक उपसरपंच कसा असावा या आदर्श सर्व ठेवून ही जी पद त्याच्या भाग्यात असतं, प्रारब्धाने असतं, त्याच मिळतं आणि म्हणून तुझ्या प्रारब्ध तुला उपलब्ध आहे. प्रारब्ध काळ सार्थक करण्याचं ते तुला पांडुरंग परमात्मा एवढी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. पूर्ण श्रेय माझ्या फॅमिलीला आणि माझे जोशी यांनी मला सपोर्ट केला. त्याला आज मी उपसरपंच पद झालो आहे, त्यांचा मी आभार मान्य करतो. जोशी परिवारामध्ये खूप आनंद आहे. खूप वर्षानंतर आज उपसरपंच पद मिळत आहे जोशी परिवाराला. मला खूप आनंद आहे. मला विकासाची कामे तर सरपंचाच्या मार्गदर्शनाने चालूच आहेत. गटाराची कामे, प्युअर ब्लॉकची कामे आणि तलावाच्या सुशोभीकरणाची कामे हे चालूच आहेत. आता मी उपसरपंच बसल्यानंतर आमच्या गावामध्ये एक हॉस्पिटल मान्य झालेलं आहे, तो लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन.